रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बघा, उद्या आपल्याला सुगडांमध्ये कुठली एक वस्तू टाकायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्याला तिळाचा होम कसा करावा हे देखील आपण बघणार आहोत. तर बघा, सकाळपासून संपूर्ण दिवसात आपल्याला ज्याही महत्वाच्या काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी सकाळी जेव्हा तुम्ही फरशी पुसणार आहात तर फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुम्हाला त्या पाण्याने फरशी पुसायची आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा अंघोळ करणार तर अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. या दिवशी गंगा स्नानाला अतिशय महत्व असतं, मात्र आपण गंगेवर जाऊ शकत नाही, तिथे जाऊन स्नान करू शकत नाही, तर आपण घरीच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं असतं. त्याचबरोबर पांढरे तीळ देखील आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे असतात आणि त्यांनी आपल्याला अंघोळ करायची असते. अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी बघा, देवांची पूजा करण्याच्या आधी सुद्धा आपल्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ जल म्हणजेच पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला लाल चंदन असेल तर ते टाका, नसेल तर तुम्ही कुंकू टाकलं तरी देखील चालेल. त्याचबरोबर अखंड तांदुळाचे दाणे म्हणजेच अक्षदा, पांढरे तीळ आणि 4-5 गुलाबाच्या पाकड्या म्हणा, लाल फुलाच्या किंवा कुठलंही लाल फुल एक टाकलं तरी देखील चालेल. आता हे पाणी जे आहे ते आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः, घरातील प्रत्येक व्यक्तीने असं अर्घ्य सूर्याला द्यायचं आहे. ओम गृणी सूर्याय नमः. बघा, सगळ्यांना माहितीये की सूर्यदेवता आणि चंद्रदेवता ही अशी 2 देवता आहेत की त्यांना आपण रोज साक्षात बघू शकतो. त्यामुळे आवर्जून उद्याच्या दिवशी घरातील प्रत्येक सदस्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य दिल्यानंतर अर्थात आपल्या देवांची विधिवत आपण जशी पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची आहे. मात्र आपल्याला तिळाचा वापर या दिवशी जेवढा जास्त करता येईल तेवढा करायचा असतो. तर आपल्याला आंघोळीचं, देवाचं जे आंघोळीचं पाणी असतं ना, त्यामध्ये सुद्धा तीळ टाकायचे असतात. त्याचबरोबर तुम्ही देवाजवळ जो दिवा प्रज्वलित करता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीळ टाकायचे असतात. देवांची छानपैकी पूजा करून घेतल्यानंतर अर्थात उद्या बघा, संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण पूजन देखील केलं जातं. तर तुम्ही आता आपला दर पौर्णिमेचा 3 सुपारींचा सत्यनारायण असतो, मात्र वर्षातून एकदा तरी 9 ग्रहांचा जो सत्यनारायण असतो, 9 ग्रह त्याचबरोबर 5 वेळे ठेवले जातात, तो सत्यनारायण देखील वर्षातून एकदा तरी करावा. तर मकर संक्रांतीच्या दिवशी मी करणार आहे, तुम्ही देखील करा. घरच्या घरीच आपण करू शकतो. तर तो करण्यासाठी सगळी विधी त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, त्यामुळे कुठे विचारायचं किंवा ब्राह्मणच पाहिजे असं काही नाही. तर तो सत्यनारायण देखील तुम्ही करू शकता. तर बघा, सकाळी आपल्याला देवांची पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरासमोरच सुगड पूजन करायचं आहे. अर्थात सुगड पूजन कसं करावं सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जे सुगडं आणतात म्हणजे मातीचे ते बोडके आणता 5, त्याला अर्थात ते आधी पुसून घ्यायचे, त्याला छान कुंकवाची बोटं लावायची. कुठलीही पूजा सुरू करण्याआधी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो असतो. देवघरातलाच गणपती बाप्पा घ्या, त्याचीच पूजा करा. त्यानंतर जे सुगडं जे तुम्ही ठेवणार आहात तर ते तांदळावरती तुम्हाला ठेवायचे आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये तुम्ही जसं की गव्हाच्या उंब्या, वटाणा, हरभरा, गाजर, बोरं, ऊस आपण हे सगळं टाकत असतो. त्याचबरोबर तिळगुळाचा एक लाडू किंवा तिळगुळ असं आपण त्यामध्ये टाकत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची जी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तेच म्हणजे लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेले तांदूळ देखील आपल्याला प्रत्येक सुगड्यामध्ये टाकायचे आहेत. त्याचबरोबर 1-1 रुपयाचं नाणं देखील तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि बघा, छानपैकी तिथे धूप दीप लावून, तिथे तिळगुळाचा नैवेद्य ठेवून, हळदी कुंकू ठेवून, सगळे त्या सुगड्यांवरती पूजा वगैरे, फुलं वगैरे अर्पण करून ते सुगडं जे आहेत ते तुम्हाला तसे तिथे ठेवायचे असतात. मनाभावापासून नमस्कार करायचा असतो. प्रत्येक म्हणजे आमच्याकडे तरी पूर्णाचा नैवेद्य बनतो, तुमच्याकडे जोही नैवेद्य बनवत असेल गोळाचा त्याचा तिथे नैवेद्य दाखवायचा आणि थोड्या वेळाने म्हणजे अर्ध्या 1 तासाने ते सुगडं आपल्याला झाकून ठेवायचे असतात. स्क्रीनवर दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला ते झाकून ठेवायचे असतात. आता बघा, त्याच्यामध्ये आपण महत्वाची गोष्ट म्हणजे 1 रुपयाचं नाणं आणि तांदूळ हे तुम्हाला आवर्जून त्यामध्ये टाकायचे आहेत. हे झाल्यानंतर आपल्याला लगेचच तिळाचा होम करायचा असतो. तेव्हा शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल. आता काही लागत नाही तिळाचा होम करायला. अगदी छोटीशी मातीची पणती घ्या, त्याच्यामध्ये अखंड पांढरे तांदूळ टाका, थोडेसे तीळ टाका, कापराच्या 2 वड्या टाका आणि हे पेटवून तुम्हाला तो देवांना दाखवायचा आहे, तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. हा तिळाचा होमाला अतिशय महत्व आहे. तुम्हाला माहितीच आहे, होम आपल्या घरामध्ये केल्याने
किती प्रसन्न वातावरण होतं, घरातली नकारात्मकता दूर जाते, सकारात्मक लहरी घरामध्ये प्रवेश करतात. तर या दिवशी तिळाच्या होमाला देखील अतिशय महत्व आहे. त्यामुळे हा तिळाचा होम जो आहे तो आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे. झालं. हा आता ही जी सुगड पूजा आहे बघा, तर आमच्याकडे संध्याकाळ होण्याच्या आत ही पूजा उचलली जाते. तुमच्याकडे कधी उचलली जाते माहित नाही, पण दुसऱ्या दिवशी कर असते, त्यामुळे ही पूजा उचलली जात नाही. आणि करीच्या दिवशी आपण कुणाला वाण देखील देत नाही. त्यामुळे याचं काय असतं, आता हे मी काय करते ते सांगते. म्हणजे आमच्याकडे आधीपासून ही प्रथा पाळतात आणि अशीच प्रथा आहे आमच्याकडे. आता आपण दिवसभर ती पूजा तिथे ठेवतो, तर संध्याकाळी 4-5 वाजता ती पूजा तिथून उचलायची. सगळ्यात पहिलं जे सुगड आहे तर ते बघा कसं, आता ते सुगड आहे हे, आणि ते सुगड आपल्या पदराने असं आम्ही झाकतो आणि सगळ्यात पहिलं आपल्या कुलदेवतेला देतो. दुसरं सुगड घेतो ते झाकतो आणि तुळशी मातेला देतो. तिसरं सुगड हे स्वतःसाठी ठेवतो आणि नंतरचे जे 2 सुगड राहतात, 2 सवाष्ण स्त्रियांना बोलवून हळदी कुंकू लावून त्याच दिवशी, संक्रांतीच्या दिवशी 5 वाजता ते सुगड त्यांना देऊन देतो. बघा, आपण जे हळदी कुंकू करत असतो, जे वाण देत असतो, तो आपला एक सोहळा असतो. पण सगळ्यात महत्व जे आहे, जे दानाला महत्व आहे, ते संक्रांतीच्या दिवशीचं. वाण देणं म्हणजे दान देणं. तर याला महत्व का आहे, कारण त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वस्तू टाकलेल्या असतात, जसं की तिळगुळ झालं, वाटाणा, पोळ, ज्याही आपण त्यामध्ये हरभरा, ऊस, ते सगळं आपल्याकडनं दान केलं जातं. त्याचबरोबर त्यामध्ये आपण 1 रुपयाचं नाणं टाकलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मातीचं भांड आपल्याकडनं दान होतं. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशीच ती 2 सुगडं जी आहेत ते सवाष्ण महिलांना त्याच पद्धतीने झाकून दिली जातात. आता तुमच्याकडे जर दिली जात नसतील तेव्हाच, तर तुम्ही एक काम करा, दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी, करीच्या दिवशी तुम्ही ते उचलून साईडला ठेवून द्या. मात्र किंक्रांतीला ते कोणाला देऊ नका. मग तुम्ही किंक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते देऊ शकता. म्हणजेच बघा, 14ला संक्रांत, 15ला किंक्रांत, मग 16ला तुम्ही ते द्या. पण आमच्याकडे तरी संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळीच ते दिलं जातं 2 सवाष्ण स्त्रियाला. तर बघा, अशी साधी सोपी आपल्याला संक्रांतीच्या सुगड पूजन करायचं आहे. त्याचबरोबर एक सांगायचं राहून गेला तुम्हाला, उद्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. कुठलाही सण असो, आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करून आपल्याला तिथे एक का होईना दीप प्रज्वलन करायचं असतं. आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला, आता उद्याच्या संक्रांतीच्या त्या दिव्यामध्ये आपल्याला पांढऱ्या तिळांचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर आज भोगीच्या दिवशी कुठले कुठले उपाय आपण करू शकतो त्याचा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्हा सगळ्यांना परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. तुम्हाला ही मकर संक्रांत खूप सुख समाधानाची, भरभराटीची जाओ.